नमस्कार मित्रांनो, आपल्या एक नव्या ब्लॉगमध्ये आपलं स्वागत आहे. तर आजचा ब्लॉग जो आहे, आज मग थोडं कॉलेजचं काम होतं. कॉलेजचं काम आल्यानंतर मी थोडं एक मेहबूब नर्सरी आहे आमच्या बीडची, तिथं मी आलो होतो. त्यानंतर एक मला नाही का एक ब्लॉग शूट करावा, तुम्हाला दाखवतो मी मेहबूब नर्सरी कसं काय. ह्यांच्याकडे सगळे झाडं वगैरे नाही का, बघू शकता आपण कशा प्रकारे झाडं वगैरे आहेत. आणि हे मेहबूब नर्सरीचे मालक सर्व आमचे आदरणीय मामू. नमस्ते साहेब, नमस्ते. काय म्हणाले साहेब? कसं काय चालेल सांगा, झाडे कोणती लावायची, कोणती नाही सांगा आपली. काय साहेब, बरं का, आपल्या शेतीमध्ये माझं म्हणणं आहे की नारळाचे झाड लावा. नारळ कोण आणि नारळ लावण्याचा लय फायदा आहे हो. सगळ्या शेतीला बांधायला लावायचं, कुठंच लावायचं नाही. असं काय होतं, बांधायला लावल्याने त्याचा वासावा पडत नाही, काही नुकसान करीत नाही. त्याच्यामुळं एकतर आपल्या शेतीची सुंदरता आहे, शोभून दिसते. आणि दुसरं जे तर आपण जे पूर्ण शेतीमध्ये एक ड्रीपच्या ह्याच्या माध्यमातून आपल्याला टाकता येते. ते बरोबर, ड्रीपमुळं काय होतं, सफेद आहे ना, तर ड्रीपमुळं काय व्हायला लागलं की आपल्या झाडाला कुठं लहान उंच असो खाली असो त्या पाणी त्या झाडांना मिळतं. कुठे उंच जरी असलं आणि पूर्ण शेतीला तुम्ही 10 एकरमध्ये पण तुम्ही जर समजा लावले, एका वेळेस ते पाणी तुमच्या पूर्ण शेतीला मिळू शकतं सगळ्या झाडांना, आणि सारखं मिळतं. तर त्याच्यासाठी कमीत कमी 100 जर झाडं लावलीच तुम्ही, 200 ते 300 नारळ एका झाडाने दिलं, 10 रुपयांनी जरी विकलं, 15-20 रुपयांनी, तर तुमचं 2 लाख 3 लाखाचं सहज उत्पन्न निघू शकतं. बरोबर. आता बाहेर मार्केटला 60 रुपयाला 50 रुपयाला 40 रुपयाला नारळ असतं. मग आपलं नारळ 20 रुपयाला का जाणार? ते आराम जातं. त्यासाठी काय करायला पाहिजे, आपण कमीत कमी आपल्या शेतीमध्ये सगळे नारळ का लावू नये, त्याच्यावर तो नुकसान नाही ना काही. पण त्याला समजा त्याला नारळ कसं म्हणजे थोडा येतो प्रॉब्लेम, फळ टिकत नाही वगैरे काय अडचण. आता तुम्ही बघा, जिथं नारळा झाड तिथे आज किती एका झाडाला फळ आहेत बघा. आहे बरोबर. मी 3 एकरमध्ये 130 झाडं लावलेत. 3 एकरमध्ये काही झाडांना आता फळ यायला लागलेत, काहीला एका झाडाला 200 फळ सध्या ऑलरेडी आहेत बघायसारखे बी आहेत. तर तसं आपण मग का लावू नये, लावलंच पाहिजे ना. बरोबर. आंबा वगैरे दुसरं काही समजा एखाद्या जमीन आंब्याला बी काय बरं का, छोटा विचार नाही करायचा, एकदम मोठा क्वालिटीमध्ये विचार करायचा. 1001 जर आंब्याचं झाड लावले इस्रायल पद्धतीनं, तर त्यामुळे त्याचा काय फायदा होणार आपल्याला, जास्तीत जास्त मोठ्या संख्येने फळ मिळालं पाहिजे आपल्या व्यापारासाठी. बरोबर. आणि एका झाडातून समजा विषय काय होतं माहिती आहे का, शेतकरी लावा भेटतो काय होतं, एकटंच सध्या आंबा कुणी सुद्धा लावतंय हे तुम्हाला माहिती. त्याच्यामुळे काय वाटतं, भाव राहीन नाही राहीन, त्याच्याविषयी काय तुमचं? तुम्हाला सांगतो, आतापर्यंत माझ्या अनुभवानुसार 100 रुपयाच्या खाली केशर आंबा कधी विकलाच नाही. 200ला एकन, 250ला एकन, 150ला एकन, 120ला एकन, पण 100च्या आत कधी एनी टाइम केशर आंब्याला खूप मागणी ना. आणि तुमच्याकडे किती उत्पन्न राहून द्या, आता इतके लोक पहिल्या आंबाच मिळत नव्हता खायला, पण आता तरी थोडंफार मिळालेलं. आणि जास्तीत जास्त भरती आणि जे ATM वगैरे व्हरायटी आहे ती लावा पाहिजे का केशर लावायची? सगळ्यात नंबरवर केशर आंबा. केशर आंब्यामुळे खूप मोठा फायदा होणार आपल्याला. 100 रुपये जरी गेला आणि 25-20 किलो जरी माल निघाला, 2000 रुपयाला एक झाड पडायला ना. बरोबर. आणि 2000 गुणिले 100 करा किती होते बघा, 2 लाख रुपये. तर सांगायचा उद्देश काय माहिती आहे का, की आपल्या पारंपरिक पिकापेक्षा तुम्ही फळबागेकडे वळाल, तुम्हाला एक तर उत्पन्न चांगलं मिळेल, तुम्हाला गॅरंटी उत्पन्न मिळेल. आणि दुसरी गोष्ट काय, जशी या प्रत्येक गोष्टीला 4-4 महिन्यानंतर 3-3 महिन्यानंतर जे उत्पन्नाला जे आपल्याला खर्च करावा लागतो, तितकी मेहनत करावी लागते, वेळेवर होत नाही. पुन्हा हे पण कधी कधी वातावरण सहकार्य करते, त्यावेळेस पण आपलं खूप मोठं हे होतं ना. तर हे जर लावलंच आणि एक वेळ जर मोठं उत्पन्न चांगलं आहे ना, बरोबर, मोठं उत्पन्न घ्यायला काय हरकत आहे त्याच्यातून. तर समजा एक उदाहरणार्थ एखाद्या शेतकऱ्याकडे 10 एकर जमीन, काय करायला पाहिजे, अशा पद्धतीने करा. शेती कशी करायची, प्रत्येक मोसम मध्ये प्रत्येक फळ आलं पाहिजे, विक्री झाली पाहिजे, आणि त्याच्यातून आपल्याला हमेशाचं घडीसारखं आपलं चक्र चाललं पाहिजे. बरोबर. पैशा पाण्याचं माणसाला काय, एक 1 by 1 पीक घेतो आपण आणि ते आलं आणि गेलं, पैसाच पुरत नाही, कर्जबाजारी होऊ शकतात आपण. त्याच्यासाठी नेहमी आता एखाद्या शेतकऱ्याकडे 10 एकर जमीन आहे उदाहरणार्थ, माझे मित्र जाधव ह्यांनी 100 झाडं ह्याचे लावलेत, आपलं जांभळाचे 350 झाड आहेत. आता 350 झाडं म्हणल्यानंतर एका झाडातून जर 20 किलो जांभळ निघलं, आणि ते जर समजा होलसेलमध्ये
100 रुपये 80 रुपये जरी विकलं होलसेलला, कमीत कमी कितीतरी म्हणलं तरी हा, हा. चालतं. ते आपल्या मार्केटमध्ये तर 200 रुपये चाललं आता जांभळा काय कमी समजू नका बरोबर तुम्ही. 200 रुपये. हा? हा. तर आपण काय केलं, ते अर्ध धरायचं असतं त्याच्या पूर्ण असं धरायचं नाही, कधी पीक पूर्ण आपल्या हातात मिळत नसतं. बरोबर. तर त्या हिशोबाने आपण कमीत कमी हे करून जास्त जास्त उत्पन्न घेण्याचा प्रयत्न करतो. आणि त्याला काहीच पुन्हा मेंटेनन्स आहे ना. maintenance काय 25 नाही, वर्ष बरोबर. 40 वर्ष तुम्हाला काय करणं काय काहीच करायचं नाही ना. बरोबर. आणि पुन्हा दुसरी गोष्ट, त्याचं लाकूड पण खूप महाग असतं. लाख रुपये मागत बरोबर. हा? म्हणजे जांभळाची वेस्ट मित्रांनो मी तुम्हाला सांगतो कसं आहे माहिती आहे का, एक तर जांभळाची बी कामाला येते. आता बी जर म्हणलं डायबिटीज तुमच्या सगळ्या पिकाला तुमच्या शरीरासाठी डायबिटीज आहेत. डबल जांभळाचं पान आहे, तुम्ही त्याचं पानाचा रस पिला तुमचं काय होतं माहिती आहे का, एक तर तुमचं डायबिटीज खूप कंट्रोल होतं. आणि आपल्याला सध्या माहिती आहे की सध्या दुनियामध्ये फक्त आणि फक्त डायबिटीज प्रत्येक घरी एक अहो त्यांचं एक पाव किलो 400 ग्राम 200 ग्राम अगर बी घ्यायचं आलं तर 1000-1200 रुपये घ्यायला लागले आता. बघा 200 ग्राम मित्रांनो. म्हणजे जांभूळ असं आहे, म्हणजे जरी झाडाखाली जांभूळ जरी पडलं आणि तुमचं विकलं नाही तरी तुम्ही तुमचं डोकं जर असेल तुमच्याकडे नाही का, तर तुम्ही काय करू शकतात, ते जांभळाची पावडर विकू शकतात बियाची. बरोबर. हा. तर असं आहे शेतीमध्ये कसं माहिती आहे का, कराड भरपूर आहे आणि जर तुम्ही नाही मानले तर तुमच्या शेतीमध्ये काहीच नाही. बरोबर आहे. हा, बरोबर. हा. तर ह्यांचा नंबर वगैरे तुम्ही सांगा, आपला यूट्यूब नंबर तुमचा. माझा नंबर आहे. तुम्ही आंबे वगैरे नारळ असं सर्व प्रकारचे फळझाडं आपल्याकडे मिळतात. हा. आणि तुम्ही एनी टाइम आपल्याकडून प्रत्येक बगीचा जर सुंदर झाला, माझं तर म्हणणं झालेलं आहे हा. की शेती निसर्गाशिवाय सुंदरच नाही. बरोबर. तर त्याच्यासाठी आपण काय केलं पाहिजे, जास्तीत जास्त आपल्या लेकरांना तुमचा number केमिकल वगैरे सांगा व्यवस्थित. केमिकल काय म्हणायचं त्याला, केमिकल युक्त केमिकल युक्त. जे बरोबर. फळझाड आपण खातो ते आपण स्वतः आपल्या मुला बाळांना जर समजा आपण हे केलं, चांगलं फळ ऑर्गॅनिक. ऑर्गॅनिक पद्धतीतून जर केलं तर सगळं खायला चांगलं येईल. बरोबर. नाही तर लोक काय आता एक चिक्कू जर टाकला पिकायला तर त्याच्यात कार्पेट टाकतात, काही असं कार्पेट टाकतात, वेगळे बरोबर. टाकून केमिकल टाकूनच पिकवतात ना. हा, हा. आणि वेळेअभावी येत असल्यामुळे ते फळ ते खायला पण टेस्ट लागत नाही ना. टेस्ट लागत नाही. बरोबर. त्याच्यासाठी काय करायचं, प्रत्येक झाड आपल्या शेतात आपलं लावलंच पाहिजे असं एक निर्धार करायला पाहिजे आणि लावायलाच पाहिजे. बरोबर. आणि त्याच्याशिवाय आजकाल पर्यायच नाही. आपल्या मराठवाड्यामध्ये सगळे पीक येतात. आता काल सफरचंद आलं. हा, सफरचंद वगैरे आहे सर्व. आता काय बरं का, फक्त एवढंच आहे, थोडंफार थोडीशी मेहनत घ्यावं लागते झाड यूज. तर एक वेळ झाड तुम्ही लावले तुमच्या शेतात बघा, बरोबर. जे तुम्ही झाडं लावलेत हा, तर तुम्ही त्याला काय करता सांगा बरं. बरोबर. फक्त वेळेवर पाणी द्यायचं त्याला. वेळेवर पाणी. आता बाकी हे काय झाड माझ्याकडे तुम्ही आता बघा बरं युट्यूबला कसलं झाड आहे तर दाखवा बरं त्याला एकदा. दाखवा ना याचं सावली कशी आहे, आम्ही किती जण बसलो मागायला हे करून बघू शकता आपण आणि झाडाची फळं कशी आहेत किती बघा. झाडाची बघू शकता आपण कशा प्रकारे झाड आहे हे. कम से कम नाही म्हणलं तरी बी हे बघा किती जण बसले खुर्ची टाकून नाही का. झाडाची हे बघा तुम्ही ग्रोथ वगैरे बघू शकता. आणि या झाडाचं वय आहे साधारण 10 ते 15 वर्ष वय आहे. मग झाडाची चिक्कू झाड सुद्धा असं एक तुम्हाला त्याचं फळ सुद्धा खायला भेटेल. आणि सावली जर म्हणलं तर 1 नंबर सावली. तुमचा नंबर एक सांगा, एक नंबर सांगा तुमचा नंबर, मोबाईल नंबर. हॅलो साहेब, सर्वांना कळकळ विनंती, आपल्या शेतामध्ये सर्व झाडं लावायलाच पाहिजे. आणि माझा नंबर घ्या, कधी काही कुठले वेळ तुम्हाला समजा कोणते फळझाड पाहिजे असले तर मला माझे संपर्क साधा, मी देऊ शकतोय. 9881043472 महबूब नर्सरी, बीड. धन्यवाद मित्रांनो. मामा तुमचे आभार, एवढी चांगली माहिती दिली आपल्या व्ह्यूअर्सना. आणि मला हा आजचा आनंद असा खूप वाटला की तुम्ही स्वतः इथं आला आणि माझी मुलाखत घेऊन मला जे तर सहकार्य केलं. आणि हे लोकांपर्यंत जास्तीत जास्त संदेश जावा आणि पूर्ण संदेश पुढं पण शेअर करीत राहा मित्रांनो. खरं. ह्याच्यामुळं काही जर फायदा झाला तर एक खूप मोठा आपला हे होणार आहे. याच्यामुळं मला व्हिडिओ लाईक करा, शेअर करा. निसर्गाची तुम्ही सर्वांनी मिळून साथ द्यायलाच पाहिजे. आणि ही साथ देण्यासाठी सर्वांचे प्रयत्न करणं आवश्यक आहे. ओके, धन्यवाद. धन्यवाद. बघू शकता आपण